नागेवाडीच्या यशवंत कारखान्यावरून पुन्हा सेना आक्रमक. उद्या 6 जानेवारीला विट्यात निर्णय. आमदार अनिल भाऊंनी शेतकऱ्यांच्या पाठीशी न राहिल्यास तीव्र संघर्ष. जनसामान्यांचा बुलंद आवाज. मोही गावचे किंगमेकर, धडाकेबाज नेतृत्व. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय श्री सुनील दादा खंदारे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सुहास दादा पाटील, खानापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, तसेच मोही ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ, मोही तालुका खानापूर, जिल्हा सांगली यांच्या वतीने माननीय सुनीलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी शेतकरी सेना पुन्हा आक्रमक झाली असून उद्या 6 जानेवारी रोजी विटा येथील प्रांत कार्यालयात याबाबत निर्णय होणार आहे. यामध्ये आमदार अनिल भाऊ बाबर व बँकेने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहावे, अन्यथा शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा शेतकरी सेनेचे नेते भक्तराज ठिगळे यांनी स्टार न्यूज मराठीशी बोलताना दिलाय. यावेळी ठिगळे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावरही तोफ डागत शेतकऱ्यांवरील अन्याय आम्ही खपवून घेणार नाही असे म्हटलंय. पाहुयात यावेळी काय म्हटले भक्तराज ठिगळे यांनी. यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड नागेवाडी या कारखान्याचे बँकेने जे संजय काकांनी केलेली विक्री व्यवहार हा रद्द केल्यामुळे शेतकरी व सर्व सभासदांच्या वतीने आम्ही शेतकरी सेना बँकेचे पहिल्यांदा आभार मानत आहे. हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा. हा कारखाना शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना आहे. 13,700 सभासदांनी 5,000 रुपयेप्रमाणे शेअर भांडवल भरून हा कारखाना उभा केलेला आहे. आज मात्र ह्या कारखान्याची अतिशय वाताहत झालेली आहे. ज्या उद्देशाने संपतराव नानांनी कारखाना उभा केला शेतकऱ्यांच्या हितासाठी, आज त्याची धुळधाण झालेली आहे. याच्यासाठी बँकेनं हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये द्यावा. आम्ही सर्व शेतकरी सभासद बँकेचे कर्ज देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र हा कारखाना लवकरात लवकर हा चालू करावा. जर बँक चालू करणार नसेल तर आम्ही सभासद मंडळी चालू करण्यास तयार आहे. मात्र जर हा कारखाना बंद होत असेल तर आम्ही ते चालू देणार नाही. हा कारखाना चालू करण्यासाठी लवकरच शेतकरी सेनेच्या वतीने रस्त्यावरती उतरून मोठा संघर्ष केला जाणार आहे. कारण हा कारखाना ज्या उद्देशाने उभा केलेला आहे तो उद्देश आज त्याची धुळधाण झालेली आहे. आज आमदार अनिल भाऊ आज ह्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायला तयार नाहीत. उद्या 6 तारखेला तसे प्रांत ऑफिसमध्ये या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे. तर अनिल भाऊनी ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावं. जर का अनिल भाऊ गोलचप्पी करून जर गप्प बसतील असतील तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण होणार आहे. तरी अनिल भाऊनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे. हा सभासद तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील याच्यासाठी भाऊनी प्रयत्न करावे आणि हा कारखाना लवकरात लवकर चालू करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत. कारण आज खानापूर तालुक्यामध्ये आज हजारो टन ऊस आज पडलेला आहे. आज त्याची वाताहत झालेली आहे. आज कोणी न्यायला तयार नाही. त्यामुळं आज शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्याच्यावरती बँकेचं कर्ज आहे, त्याच्यावरती सोसायट्यांचं कर्ज आहे. आज ऊसाच्या ज्यावरती मुलाबाळींची लग्न करायची आहेत हे मात्र सगळं शेतकऱ्यांचं थांबलेलं आहे. बाहेरचे कारखाने शेतकऱ्यांची लूट करायला लागलेले आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोडणीसाठी पैसे टोळ्या घ्यायला लागलेले आहेत. आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चिटवाय शेतकऱ्यांकडून पैसे घ्यायला लागलेले आहेत. ही वाता जर थांबायची असेल तर अनिल भाऊने याच्यामध्ये लक्ष घालून हा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावा ही आमची सभासदांच्या वतीने मागणी आहे. जर का अनिल भाऊ आणि बँक ह्याच्यामध्ये जर दुर्लक्ष करत असेल तर लवकरच शेतकरी सेनेच्या वतीने विटा तहसील कार्यालयावरती प्रचंड मोठा मोर्चा काढून जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याचं हित बघितलं जात नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष अटळ राहणार आहे. विट्याच्या शिवाजी चौकामध्ये लवकरच रस्ता रोको करून ह्या कारखान्याला चालू करण्याची वाचा शेतकरी सेना फोडल्याशिवाय राहणार नाही. याची दखल सर्व या आमदार अनिल भाऊनी व संजय काकांनी घ्यावी. संजय काकांनी सुद्धा हा सभासदांचा कारखाना आहे, सभासदांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना आहे. हा सभासदांना द्यावा. त्यांचे पैसे जे त्यांनी भरलेले आहेत ते सभासद द्यायला तयार आहे असे आम्ही त्यांना आव्हान करतो आहे.
आणि शेतकऱ्यांचं हित जपावं संजय काकांनी, शेतकऱ्यांचं हित जपावं अनिल भाऊनी आणि सभासदांना न्याय देण्याचं काम ह्या मंडळींनी करावं. हे राज्यकर्ते आहेत, आज सत्ता त्यांची आहे, सरकार त्यांचं आहे, आज सत्तेमध्ये ही मंडळी आहेत, मात्र आज दोघेही शेतकऱ्यांचं हित बघायला तयार नाहीत, हे स्वतःचं हित बघायला लागलेलं आहे. तर या दोघांनीसुद्धा भविष्यकाळामध्ये स्वतःचं राजकारण जर टिकवायचं असेल, स्वतःला राजकारणामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची मतं हवी असतील, सभासदांची मतं हवी असतील, तर ह्या दोघांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहावं असं आव्हान मी शेतकरी सेनेच्या वतीने बख्तरराव टिळके करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.